रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय भन्नाट अशी रेसिपी आपण पाहणार आहोत. घरात जर बटाटे असतील तर आजची रेसिपी अजिबात चुकवू नका, कारण आज आपण बनवणार आहोत असा झणझणीत आणि खमंग रस्सा बटाटा की एकदा खाल्ल्यावर घरचे वारंवार बनवायला सांगतील. हॉटेलमध्ये मिळणाऱ्या रस्साची चव तर सगळ्यांनाच आवडते, पण आज मी तुम्हाला अगदी घरच्या घरी त्याहूनही चविष्ट ग्रेव्ही कशी बनवायची हे दाखवणार आहे. आणि या रेसिपीतील खास मसाला बटाट्याला अशी चव देतो की भाकरी असो, चपाती असो, पुरी असो किंवा भात कशासोबतही खाल तरी ताट साफ होणारच. चला तर मग वेळ न घालवता पाहूया ही झणझणीत हॉटेल स्टाईल रस्सा बटाटा कसा बनवायचा. कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी मी मध्यम आकाराचे 2 बटाटे घेतलेले आहेत. याची वरची अशी साल काढायची आहे. तुम्हाला जेवढं बनवायचं आहे तेवढे तुम्ही 2, 3, 4 बटाटे घेऊ शकता. कच्चे बटाटे घेऊन वरची साल काढून अशा प्रकारे आपण मोठे काप करून हे पाण्यात ठेवायचे आहेत, म्हणजे काळे पडणार नाहीत. आता एका साईडला आपण यानंतर तुम्ही पॅन घ्यायचा आहे किंवा तुम्ही लोखंडी तवा किंवा जाडबुडाची कढई घेतली तरी चालेल. यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. 1 ते 2 तमालपत्र, 2 टेबलस्पून या ठिकाणी धने घेतलेले आहेत. थोडीशी दालचिनी टाकलेली आहे, 1 बदाम फूल, 1 मसाले वेलची, थोडीशी काळी मिरी, थोडेसे लवंगा आणि आपल्याकडे जे काही अवेलेबल असेल त्यातले थोडेसे खडे मसाले, 1 टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत. 1 वाटी, छोटी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत. 1 छोटी वाटी आपण या ठिकाणी डाळ घ्यायच्या ऐवजी फुटाणा डाळ आपण चिवड्यामध्ये वगैरे वापरतो ते घ्यायचं आहे. आणि ती 3 ते 4 टेबलस्पून पांढरे तीळ घेतलेले आहेत. आता या तेलामध्ये हे छान असं भाजायचं, अगदी मंद आचेवरती खमंग वास येईपर्यंत हे छान असं भाजून घ्यायचं आहे. तेलामुळे हे पटकन भाजलं जातं. बऱ्यापैकी भाजल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं सुकं खोबरं टाकायचं आहे. 1 इंच आलं टाकायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी लसूण अगदी 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. आणि पुन्हा 1-2 मिनिटं हे छान असं परतवून घ्यायचं आहे. सर्व मसाले हे आपण मंद आचेवरतीच भाजायचे आहेत, करपू द्यायचे नाहीत. करपलं तर मसाल्याचा सुगंध उतरणार नाही. 1-2 मध्यम आकाराचे कांदे असे लांबट चिरून ते टाकायचे आहेत. 2 टोमॅटो ते सुद्धा असे चिरून यामध्येच टाकायचे आहेत. आता कांदा आणि टोमॅटो टाकल्यानंतर हे छान भाजण्यासाठी थोडंसं आपण या ठिकाणी मीठ टाकायचं आहे, म्हणजे हे पटकन भाजले जातात आणि मऊ पडतात. आता हे पूर्णपणे मऊ पडेपर्यंत आता हे 2 ते 3 मिनिटं छान असं भाजायचं आहे. मंद आचेवरती असल्यामुळे 2 ते 3 मिनिटात आपलं हे छान असं आता मऊ पडलेलं आहे कांदा, टोमॅटो, म्हणजे छान आपला असा हा मसाला सर्व भाजून तयार झालेला आहे. आता हा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. अगदी सुगंध सुद्धा छान असा सुटलेला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा 1 मिनिट हे छान असं खालवर परतवायचं आहे, म्हणजे खाली आपलं हे ढसणार नाही. आणि आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता आपण मिक्सरच्या भांड्यामधून याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. पाणी घालून चांगली एकदम बारीक अशी पेस्ट याची बनवून घ्यायची आहे. एकदम जर आपल्या भांड्यात नाही बसलं, तुम्ही थोडं थोडं घालून हे बारीक करा, परंतु पेस्ट ही आपली एकदम बारीक अशी झाली पाहिजे. या ठिकाणी पाहू शकता छान असं आपली बारीक पेस्ट आता या ठिकाणी तयार झालेली आहे. आता यानंतर बटाट्याचे जे काप आपण पाण्यात ठेवले होते हे पूर्ण पाणी निथळून घ्यायचे आहे आणि जे आपण तेल थोडंसं टाकून या तेलामध्ये थोडंसं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी मऊ होईपर्यंत मंद आचेवरती ह्या फोडी चांगल्या वाफवायच्या आहेत. तर या ठिकाणी छान असा सोनेरी गोल्डन कलर आपल्या बटाट्याच्या फोडींना आलेला आहे. तर या ट्रिकमुळे आपल्या बटाट्याची चव जी आहे ती आणखी दुप्पट वाढते. आता यानंतर आपण हे सर्व बटाटे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि या शिल्लक तेलामध्येच आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे हा मसाला यामध्ये छान असा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. या ठिकाणी अगदी मंद आचेवरती छान तेल सुटेपर्यंत भाजला म्हणजे खूप टेस्टी अशी ही ग्रेव्ही तयार होते. तर अशी ग्रेव्ही बनवल्यामुळं आपल्या बटाट्याला अप्रतिम अशी चव येते. तेलामध्ये एकसारखा हा परतवायचा आहे, म्हणजे खाली ढसून करपू वगैरे द्यायचा नाही. जर आपल्याला वाटलंच करपत आहे तर थोडंसं तुम्ही पाणी घातलं तरी सुद्धा चालू शकतं. थोडंसं पाणी घालून व्यवस्थित हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. इतका टेस्टी असा हा मसाला तयार झालेला आहे. आता यानंतर काही मोजकेच मसाले आपण यामध्ये ऍड करणार आहोत. अर्धा टेबलस्पून हळद पावडर,
2 ते 3 टेबलस्पून या ठिकाणी आपलं घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. थोडंसं टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ आपण सुरुवातीला पण घातलं होतं. त्यानुसार आपल्याला आवश्यक तेवढं मीठ घालायचं आहे. कसुरी मेथी हातावरती चोळून 1 ते 2 चमचे घालायचे आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर अशी घालायची आहे. आणि पुन्हा हे छान असं 2 मिनिटं हे मसाले या ग्रेव्हीमध्ये छान असे भाजायचे आहेत. आपल्याला जर ग्रेव्ही दाटसर वाटत आहे किंवा खाली ढसत आहे असं वाटत असेल तर थोडंसं तुम्ही यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. मी सुद्धा या ठिकाणी आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून जो मसाला मिक्सरच्या भांड्याला चिकटलेला होता तो यामध्ये पाण्यासहित टाकलेला आहे. म्हणजे आपल्याला जेवढी आवश्यक ग्रेव्ही हवी आहे तितपत पाणी यामध्ये टाकायचं आहे. यामुळे मसाला सुद्धा परफेक्ट आणि छान शिजतो, खाली ढसला पण जात नाही. आता पुन्हा छान असं हे एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला झाकण लावून 5 मिनिटं छान असं हे आतल्या आत छान शिजून द्यायचं आहे. झाकण लावल्यानंतर अधूनमधून आपण हे पाहायचं आहे खाली ढसला आहे का. 5 मिनिटं झालेले आहेत. पाहू शकता अगदी अप्रतिम अशी ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. अगदी आपल्याला रेस्टॉरंट्समध्ये हॉटेलमध्ये सुद्धा भेटणार नाही इतकी चविष्ट अशी ही ग्रेव्ही तयार होते. आता यामध्ये आपण जे फ्राय केलेले बटाटा आहे हा या ग्रेव्हीमध्ये टाकायचा आहे. आपण अगदी मऊसर होईपर्यंत हा फ्राय केलेला आहे, त्यामुळे आता जास्त शिजवण्याची सुद्धा गरज नाही. अगदी 5 ते 10 मिनिटं एकदम मंद आचेवरती छान अशी याला वाफ येऊ द्यायची आहे. वरून भरपूर अशी कोथिंबीर भरभरवायची आहे. आता खाण्यासाठी पाहू शकता किती छान अशी टेक्स्चर आपलं या ग्रेव्हीला आलेलं आहे. तर अशी रस्सा बटाट्याची ग्रेव्ही नक्की अशा प्रकारे एकदा बनवून पहा आणि कमेंट करून कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून, कोणत्या गावातून पाहत आहात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.